उद्या वैशाख शुद्ध द्वितीयासह तृतीया. उद्याच्या तृतीयेला एक अनन्य साधारण महत्व आहे. उद्याच्या तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. उद्या केलेलं यज्ञ, जप, कर्म, पूजा, विधी, मंत्र याचा अधिक पटीने लाभ होतो असा धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे. उद्या आणखी एक महत्व असे आहे की उद्या आपल्या पूर्वजांसाठी म्हणून दान आणि तर्पण दिलेले आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे कुंभदानाला महत्व दिले आहे. लाल मातीचा कुंभ घ्यावा, त्यामध्ये पाणी भरावे. दुसरा एक छोटा कुंभ असावा, त्याच्यामध्ये तांदूळ भरावे. एका पत्रावळीवरती गव्हाचे धान्य ठेवावे, त्याच्यावरती पाणी भरलेले कुंभ, त्याच्यावरती छोटा तांदळाने भरलेला कुंभ ठेवावा व त्याची विधिवत हळद कुंकू होऊन पूजा करावी. पानाचा विडा, 2 केळी, 2 आंबे ठेवावेत. यथाशक्ती दक्षिणा द्यावी व आपल्या समस्त पूर्वजांसाठी म्हणून त्या कुंभदानाची पूजा करावी व त्या कुंभाची पूजा केल्यानंतर तो ब्राह्मण, गुरु, सत्पात्री व्यक्तींना तो कुंभ दुपारी 12 वाजता दान करावा. त्या दिवशी घरामध्ये गोड नैवेद्य, पुरणपोळी करावी. आपल्या पूर्वजांच्या नावाने त्याचा अर्पण करावे व यथाशक्ती तो नैवेद्य सत्पात्री व्यक्तीला घरी बोलवून जेवायला घालावे. त्या दिवशी गाईला पण नैवेद्य द्यावा. आपल्या ग्रामदैवतेला नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे अक्षय तृतीये दिवशी केलेला हा कुंभ पूजनाचा विधी आपल्या पूर्वजांना प्राप्त होतो व त्यामुळे पूर्वजांना सद्गती मिळते व त्यांना तृप्ती प्रदान होते. म्हणून उद्याच्या अक्षय तृतीयेला पूर्वजांसाठी म्हणून कुंभदानाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. तसंच उद्या वाहन खरेदी, सुवर्ण, चांदी खरेदी, स्थावर मालमत्ता खरेदी अशा गोष्टींना पण तेवढंच महत्व आहे. कारण उद्या केलेली खरेदी ही अक्षय असते व त्याच्यामध्ये कायमस्वरूपी वाढ होते. म्हणून उद्याच्या दिवशी सुवर्णाची खरेदी आवर्जून करावी. यथाशक्तीप्रमाणे वाहन, 2 व्हीलर, 4 व्हीलर अशा गोष्टीची खरेदी करावी. उद्याला कोणताही विशेष असा मुहूर्त नसतो, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे उद्याचा. म्हणून उद्या विशेष अशी वेळ काळ काही नाही. कोणत्याही वेळेमध्ये आपण अशी खरेदी करू शकतो. आणि उद्या आणखी एक विशेष महत्वाचं म्हणजे उद्या भगवान परशुराम जयंती व तसेच महात्मा बसवेश्वर जयंती पण आहे. त्या भगवंताचं स्मरण करून आपल्या जीवनामध्ये आनंद, समृद्धता आणि संपन्नता प्राप्त व्हावी व भगवंताची कृपादृष्टी आपल्यावरती अखंड राहावी म्हणून विष्णू नामाचा किंवा शिवनामाचा जप करावा. म्हणून उद्याच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. त्यामुळे भगवंताची कृपादृष्टी होते, आपल्या शत्रूंचा नाश होतो व आपले जीवन कृताकृत्य होते. आणखी एक महत्व म्हणजे उद्या सप्तधान्य एकत्र करावे, 7 प्रकारचे धान्य. व ज्या ठिकाणी पक्षी येतात किंवा ज्या ठिकाणी पक्षी असतात अशा ठिकाणी ते सप्तधान्य एकत्र केलेले त्या ठिकाणी सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्ताच्या पूर्वी ते धान्य त्या ठिकाणी अर्पण करावे व त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी म्हणून पाणी ठेवावे. यामुळे आपल्या जीवनातील चिंता व तणाव दूर होतात व आपले जीवन कृताकृत्य होते. अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकार मंगलमय घडावे, आपल्या जीवनामध्ये आनंद, उत्साह निर्माण व्हावा व अक्षय तृतीयाच्या मुळे आपल्या जीवनातील सर्व मंगल गोष्टी ह्या अक्षय बनाव्या. आपल्या घरावरती नारायणाची, लक्ष्मीची कृपादृष्टी अखंड राहावी. ह्याच तुम्हा सर्वांना शुभेच्छा. अक्षय तृतीयेच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.